आता आपण सध्या जो विषय घेतो आहोत तो म्हणजे ज्याला आपण मानसिक सुख असं म्हणतो. ते मानसिक सुख जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्याला उपाय काय आहे? त्याला उपाय एकच आहे, दुसरा उपाय नाही. तो म्हणजे पुण्य संपादन करणं. पुण्य संपादन केल्याशिवाय तुम्हाला खऱ्या अर्थाने ज्याला आपण मानसिक सुख म्हणतो ते मिळणार नाही. त्याला दुसरा शब्द म्हणजे मनशांती, कळलं की नाही? तर तुम्ही मनशांती मिळवण्यासाठी कितीही आणि कुठेही एक 10 दिवसासाठी किंवा एक आठवड्यासाठी आणि कुठेतरी जाऊन तुम्ही ध्यानधारणा केली, पुन्हा परत आलात ना तर संसारातली सगळी भूतं तुमच्या मानेवर बसणार. तेव्हा तो मार्ग नव्हे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते करू नये असं नव्हे, ते करायला हरकत नाही, ते काय वाईट आहे अशातलाही भाग नाही, पण त्याने तुमच्या जीवनातले प्रश्न सुटणार नाही हे मला सांगायचं. मी जेव्हा टीका करतो तर ते वाईट आहे म्हणून टीका करत नाही, तर त्याच्या पलीकडे आहे हे मला सांगायचं असतं. आणि म्हणून इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मनशांतीला दुसरा पर्याय नाही. नाही तर काही लोक काय करतात, वाटेल ते अनिष्ट धंदे करतात आणि मग शिर्डीला जातात किंवा आणि कुठे बालाजीला जातात, तिरुपती, आणि तिकडे जाऊन पैसे घालतात. त्याने तुम्हाला तुमचं मनशांती मिळणार नाही, कळलं की नाही? तर संस्थाने मदत होईल पैशाची वगैरे, ते ठीक आहे, पण तुम्हाला मनशांती मिळणार नाही. तुम्हाला जर मनशांती मिळायला पाहिजे असेल तर त्याला एकच उपाय म्हणजे सत्कर्म, की ज्याने पुण्य मिळतं. काय पुण्याची जोड ही फक्त सत्कर्मातून होते, दुसरा त्याला पर्याय नाही. आणि सत्कर्म याचा अर्थ काय? सत्कर्म याचा अर्थ असा, सत्कर्म म्हणजे सत्कर्म याचे खरा म्हणजे अर्थ सत्स्वरूपाशी संलग्न जे कर्म ते सत्कर्म. सत्स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये जे कर्म केलं जातं ते सत्कर्म. दुसरा अर्थ म्हणजे सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म, उत्तम कर्म, हा दुसरा त्याचा अर्थ. आणि म्हणून ज्याला आपण साध्या भाषेमध्ये सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म करणं, कळलं की नाही? कोणाचं वाईट करायचं नाही, चांगलंच करायचं. तो चांगलं करता येत नसेल तर वाईट करू नको. मी नेहमी सांगतो ना, पण स्तुती करता येत नाही ना, कौतुक करता येत नाही ना, तर निंदा तरी करू नको. एवढं तर करता येईल, पण आम्हाला पाया नाही पडायचं आहे कोणाच्या, पडू नकोस, पण तुझे पाय लोकांच्या डोक्यावर ठेवू नकोस, एवढं केलं तरी पुरे. दुसऱ्यांदा तुला अन्नाचा घास भरवता येत नसेल, नको भरू, पण दुसऱ्याच्या मुखातला घास काढून तरी घेऊ नको. दुसऱ्यांना नोकरीला लावता येत नसेल तर नको लावू, पण नोकरीला लागल्यानंतर त्याला तिथून कसा हुसकावून लावायचा त्या भानगडी करू नकोस. दुसऱ्या धर्माच्या लोकांवर तुला जर प्रेम करता येत नसेल तर करू नकोस, पण निदान द्वेष तरी करू नकोस. हे जरी केलं ना तरी पुण्य संपादन करता येतं. म्हणजे निगेटिव्ह आहे, पण ते सुद्धा त्याच्यातून पुन्हा ते कर्मच आहे ना. मला हे कळत नाही, हे कळतं की नाही? मला हे कळत नाही हे कळतं. तसं कोणाचंही वाईट करत नाही म्हणजे करतोच की नाही? म्हणजे करत. मी काहीही बोलणार नाही, अरे पण हे तरी बोललास की नाही? ते सांगायचा मुद्दा असा की जरी ते निगेटिव्ह असलं ना तरी ते फार महत्त्वाचं आहे. तेवढं जरी केलं ते जग सुखी होईल. एवढं जरी केलं ना लोकांनी, जग सुखी होईल. की घरामध्ये शांती मिळेल, घरातल्या लोकांना आनंद मिळेल, समाजामध्ये सुख शांती मिळेल, राष्ट्रामध्ये सुख शांती मिळेल, सगळीकडे शांतीच शांती. पण त्याच्यासाठी तुम्ही लोकांचं वाईट करता कामा नये. केलं तर चांगलं करायचं, वाईट करायचं. एवढं जरी केलं तरी भरपूर झालं. तर सांगायचा मुद्दा असा, जर कोणाचंही वाईट न करता जर पुण्य मिळतं तर लोकांचं भलं करून किती पुण्य मिळेल? गणित करा ना.
लोकांचं भलं करून तुम्हाला किती पुण्य मिळेल, अगणित पुण्य मिळेल. आणि म्हणून मी मागल्या खेपेला सांगितलं की पाप ते परपीडा, पुण्य ते परोपकार. हे सर्वात उत्तम पुण्य मिळवण्याचे मार्ग म्हणजे परोपकार. दुसऱ्यांचं भलं करणं हा पुण्य गोळा करण्याचा उत्तम मार्ग. आणि त्याच्यानंतर रामदास स्वामी सांगतात पुण्य ते ईश्वर स्मरण, पाप ते विस्मरण. किती सुंदर आहे. देवाचं स्मरण करणं फार मोठं पुण्य आहे की नाही. फार मोठं पुण्य आहे देवाचं स्मरण करणं. पण लोकांना देवच माहीत नाही, लोकांना देवच माहीत नाही. त्यामुळे आपण नामस्मरण करणं आणि ईश्वर स्मरण करणं याच्यातला जो फरक आहे तो फरक मी सांगणारच आहे. पण लक्षात ठेवायचं की नामस्मरण आणि ईश्वर स्मरण या दोन गोष्टी एक नाही, या दोन गोष्टी भिन्न आहेत. म्हणून सुरुवातीला मी सांगितलं नामस्मरण कर, ईश्वर स्मरण ही पुढली पायरी झाली, ही पुढली पायरी झाली. पहिली पायरीवर तर राहा, मग दुसऱ्या पायरीवर पाय ठेव. पहिलं तुला गम बन तर येऊ द्या, मग नंतर आपण पुढला अभ्यास करू. तसं आहे ते. मग येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. पण हे कमी आहे असं जर लोकांना वाटत असेल तर ते चूक आहे. म्हणून मागल्या केवळ सांगितलं की जिव्हेवर देवाचं नाव येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी आम्ही काय उपाय केला, मोजून कर. 1000 वेळा देवाचं नामस्मरण कर, 1000 वेळा प्रार्थना म्हण, असं आम्ही सांगतो की नाही. तर लोकांना असं वाटतं बा मोजून करणं हे काय बरोबर नाही, असं काही लोकांना असं वाटतं. कारण की मग त्याला ते उदाहरणं देतात. आई काय लेकराचा जप करते, पण आईला लेकराचं नेहमी स्मरण असतं. पतिव्रतेला पतीच्या नामाचा काय जप करावा लागतो, तिला त्या पतीचं स्मरण असतं. मला सांगायचा मुद्दा असा, ही जी उदाहरणं देतात ना हीच चुकीची आहेत. कुठलीही उदाहरणं कुठेही देता कामा नये, कळलं की नाही. दृष्टांत आणि सिद्धांत यांचा मेळ पडला पाहिजे. आणि तो मेळ कसा की इथे कसं आहे, इथे संसारामध्ये पती हा आधार आहे पत्नीचा. त्यामुळे पतीचा आधार असल्यामुळे पती हे सर्वस्व आहे तिचं. आणि त्यामुळे तिला पतीचं स्मरण राहणं हे ओघाने झालं ना. त्याच्यासाठी तिला मोजून जप करावं लागत नाही पतीच्या नावाचा जप. तसं आईला लेकराचं असतं, 9 महिने पोटात बाळगलेलं असतं, आपल्या रक्ताचं पाणी केलेलं असतं, पुनर्जन्म मिळालेला असतो त्या लेकरासाठी. अशा लेकराचं विस्मरण कसं होईल. म्हणून ह्याचं उदाहरण तिकडे देऊन काय उपयोगाचं. मी मागले की रेसला जातात लोक, घोड्याचं स्मरण सतत असतं, त्यांना काही घोड्याचं जप करावं लागत नाही, घोड्याचं स्मरण सतत असतं. दारुड्या माणसाला दारूचं स्मरण सतत असतं. आता ही उदाहरण देऊन काय चालेल काय. देवाचं नाम मोजून का घ्यायचं, तर देवाचं नाव घेणं ही जी गोष्ट आहे कंटाळवाणी. हा नुसतं विठ्ठल 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 म्हणणं, एक 2 मिनटं 5 मिनटं 10 मिनटं ठीक आहे, पण सतत म्हणणं म्हणजे रिकामपणी मिळणं हे कठीण आहे. तुम्हाला एक झालेली गंमत सांगतो, गोष्ट म्हणजे घडलेली बरं का, आणि ती माझ्या आयुष्यातली मी सांगतो तुम्हाला. एकदा काय झालं, एक माणूस चांगला विद्वान, कळलं की नाही, संस्कृतचा स्कॉलर, म्हणजे असा तसा नाही, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवलेला, नाटकामध्ये काम करणारा, प्रतिष्ठा मिळवलेला विद्वान, संस्कृतचा स्कॉलर, डबल ग्रॅज्युएट, कळलं की नाही, असा एक माणूस. आणि मला म्हणाला, मी नाव सांगत नाही, मला वामनराव, मला देवाचा साक्षात्कार व्हावा अशी इच्छा आहे, तुम्ही मला करून द्याल का. 100%. फक्त मी सांगतो तेवढं करायचं. म्हणाला मी करीन ना. मग आले ते आमच्याकडे. मग मी त्यांना काय सांगितलं, तू फक्त पहिली पायरी तुला सांगतो, पुढली पायरी नंतर. तू फक्त 20 मिनटं नुसतं विठ्ठल 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 असं 20 मिनटं म्हणायचं. बाकी काय नाही. मग हे काय म्हणाला, सोपं आहे, कळलं की नाही. हे काय म्हणाला वामनराव, हे सोपं आहे, एवढं केलं नाही, होईल म्हटलं. झालं, गेला घरी. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, आता काही पत्ताच नाही.
काही दिवसानंतर मी त्या साहित्य संघामध्ये माझी प्रवचनं होती त्यावेळेला. त्या साहित्य संघामध्ये तो आला. मी त्याला पाहिल्यावर त्याला पकडला. त्याला म्हटलं इकडे ये. काय 20 मिनटं नामस्मरण करतोस की नाही? नाही हो, मला ते जमत नाही म्हणाला. मग कळलं की मी केला प्रयत्न, पण 20 मिनटं काय माझ्याच्याने होत नाही. आता तो ईश्वर साक्षात्कार मला होणं शक्य नाही. हे मी का सांगतो आहे, आता 20 मिनटं नामस्मरण काय कठीण आहे का? पण ते सुद्धा जमत नाही. आणि या संस्कृत स्कॉलर बरं कळलं की नाही, पुन्हा ब्राह्मण, मग तो साधा नाही, पुन्हा ब्राह्मण मनुष्य. हे मी का सांगतो आहे की देवाचं नामस्मरण करणं ही गोष्ट सामान्य नाही. हे मला पटवून द्यायचे, हे मला पटवून द्यायचे, सामान्य गोष्ट नाही. आणि म्हणून जयांची भोजे नाम नाचत असे माझे, जे जन्मसहस्री ओळखिते एक वेळा. इथे भोजे हा शब्द वापरलाय. त्याच्यामध्ये पुन्हा ज्ञानमाची मेघ आहे. आवडीने, तू आवडीने जेव्हा देवाचं नाव घेतोस, जिभेवर ते नाचतं ना, त्यावेळेला तू किती पुण्यवान. आणि की नाही, नुसतं नाम जरी मुखात आले तरी पुण्यवान, सहस्र जन्माची पुण्य. मग आवडीने देवाचं नाव घेतो आहे आणि ते जिभेवर नाचतं आहे. कळलं की नाही, तर जिभेचं महत्त्व ज्ञानेश्वर महाराजांना फार आहे. कळलं की नाही, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कळलं की नाही, संसारी असोनी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. हे जिव्हेचं महत्त्व या संतांना बरोबर कळलं. कळलं की नाही, संतांना जिव्हेचं महत्त्व बरोबर कळलं. आणि म्हणून त्यांनी सर्वांना सोडलं आणि जीभ धरली. त्यांनी काय केलं, सर्वांना सोडून दिलं. कळलं की नाही, तू योग करू नकोस, याग करू नकोस, निरनिराळे विधी करू नकोस. योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी धर्म दंभधर्म सांगितलं. किंवा नामजपयज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. तेव्हा जिवेचं महत्त्व या संतांना बरोबर पकड. जीभ धरली ना की सगळं काम होणार. हे बघा, म्हणून संत एकांती वैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून, ते श्रीहरीचे नाम, सर्व पातका करी भस्म, अधिकारी उत्तम आणि अधम, चारी वर्ण नर नारी. सुंदर सांगितलं. शोध लावला. आता जगामध्ये किती शोध लागले आतापर्यंत, मोठमोठे शोध लागले. पण माझ्या मते सर्वात मोठा शोध 2 आहेत. एक ईश्वर सर्वभूतानां, मोठा शोध, कारण याच्यासारखा शोध दुसरा जगात नाही. ईश्वर सर्वभूतानां हृदये अर्जुन तिष्ठ. काय सुंदर शोध आहे. आणि दुसरा नाम, देवाचं नाम घ्या, तुमचा उद्धार होईल, हा दुसरा शोध. हे 2 शोध माझ्या मते सर्वात श्रेष्ठ. मग जगामध्ये आतापर्यंत जे शोध लागले, मग ते टेलिफोन असेल, आताचा तो कोण मोबाईल असेल, विमान असेल, आणि कुठले कुठले असे चंद्रावर जाण्याचा शोध म्हणा, सगळे शोध. ह्या सगळ्यापेक्षा मी म्हणेन हे 2 शोध मोठे. हे 2 शोध मोठे. कारण त्याने चंद्रावर कोण जाणार? थोडेच लोक जाणार का? सगळे जाणार आहेत का? पण नामाने सर्वांचा उद्धार. ईश्वर आपल्या हृदयामध्ये आहे प्रत्येकाच्या. पुन्हा प्रत्येक म्हणजे फक्त माणूस नव्हे, भूत मात्र. ईश्वर सर्व भूताना, म्हणजे भूतमात्रामध्ये ईश्वर भरलेला आहे. काय शोध आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा आणि शोध काय असतात की भूतमात्रामध्ये ईश्वर आहे. म्हणून भूतमात्रामध्ये मी मागलं की पर्यावरण म्हणतात ना, त्या पर्यावरणात आणि या भूतमात्रामध्ये ईश्वराचा संबंध आहे. की तुम्ही प्राण्यानं मारू नका. वाघ जरी मेले वाघ, तरीसुद्धा पर्यावरण बिघडेल. हरणं गेली, पर्यावरण बिघडेल. वृक्षतोड केली, पर्यावरण बिघडेल. अशा तऱ्हेने पर्यावरणामध्ये भूतमात्रामध्ये ईश्वर भरलेला आहे. आणि पर्यावरण हे दोन्ही एकच आहे. हा जीवनविद्येचा शोध आहे. म्हणून पर्यावरण हाच नारायण, तो सत्य नारायण, असा जीवनविद्येचा शोध आहे. तर पर्यावरण आणि
निसर्ग याच्यामधला जो भेद आहे तो भेदही महत्त्वाचा आहे की निसर्ग डोळ्याला दिसतो, पर्यावरण डोळ्याला दिसत नाही. कळलं की नाही? म्हणून निसर्गामध्ये, निसर्ग कशाला म्हणतात? जे नैसर्गिक पद्धतीने निर्माण होतं तो निसर्ग. आणि त्या निसर्गामध्ये जी अंतर्यामी, जी एक अलौकिक, विलक्षण, अद्भुत अशी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे पर्यावरण. म्हणून पर्यावरण हे महत्त्वाचं आहे. पर्यावरण बिघडलं की निसर्ग कोलमडला, निसर्ग कोलमडला. म्हणून आपण सुद्धा पर्यावरणच आहोत. आपल्या ह्या ठिकाणी बघा, निसर्ग आहे आणि पर्यावरण आहे, दोन्ही आहे, दोन्ही आहेत ते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे. नंतर सप्तधातू आहेत, पंचप्राण आहे, पंचकर्मेंद्रिय आहे, पंचज्ञानेंद्रिय आहे, अंतरेंद्रिय आहे. किती 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 गोष्टी. आणि आतमध्ये, पोटातमध्ये तर काय बघायला नको. शरीराच्या आत काय 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 काय, त्या पेशी ज्या म्हणतात ना, त्या अब्जावधी आहेत, अब्जावधी पेशी आहेत. म्हणजे कल्पना करा, पुन्हा ते जन्माला येतात, मरतात, पुन्हा जन्माला येतात, मरतात, पुन्हा जन्माला येतात. पण मेंदूतल्या पेशी पुन्हा जन्माला येत नाही. हा पुन्हा चमत्कार. मेंदूतल्या पेशी जर जन्माला आल्या असताना तर माणूस अमर होईल, तर माणूस अमर होईल. पण अजूनपर्यंत काय तो शोध लागलेला नाही. तर सांगायचा मुद्दा, पेशी अगणित आहे. आता मला सांगा, 4 माणसं एकत्र आली तर त्यांची मोठ बांधणं कठीण. तर इथे हे अब्जावधी पेशी आहे, त्यांचे मोठ बांधणारं कोण आहे? अब्जावधी पेशी. प्रत्येक पेशी हा जीव आहे. पुन्हा त्याच्यामध्ये आतमध्ये यंत्रणा आहे, ती सुद्धा अद्भुत आहे. एका एका पेशीमध्ये हे सगळं अद्भुत आहे. डॉक्टर लोकांचा याचा पत्ता लागत नाही. आता मला सांगा, शरीरामध्ये, शरीराचा संबंध आपण आणला, शरीरामध्ये काय याचा पत्ता लागत नाही. मनाचा पत्ता कुठून लागणार? अंतर्मनाचा कुठून लागणार? ईश्वराचा कुठून लागणार? आणि परमेश्वराचा कुठून लागणार? जिकडे तुला शरीर तुला जिकडे संपूर्ण दिसत नाही, तुझी पाठ तुला दिसते? दिसत नाही. कपाळ तुला दिसतं? नाक तरी दिसतं काय तुला? सांगायचा मुद्दा असा की तुला जिकडे तुझं शरीर दिसत नाही, तुझी पाठ दिसत नाही, पोटातलं तुला काय दिसत नाही, पोटातलं सगळं तुझं आहे तेच तुला दिसत नाही. मग तू कसल्या गप्पा मारतो की मला ईश्वराचा साक्षात्कार झाला, तो म्हणतो मला अमुक झालं, माझं काही लोक थापा मारतात की परमेश्वर ना माझ्याशी बोलतो म्हणे. कळलं की नाही? तसं म्हणून नामदेव महाराजांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे, पाषाणाचा देव बोलतो चालतो म्हणे त्याची ठकरी बुद्धी, असं काहीतरी म्हटलं आहे. या दुसऱ्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पाषाणाचा देव बोलतो जेवतो सांगती ऐकती दोघेही मूर्ख, असं म्हटलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा, ईश्वर हे सगळं आपण म्हणतो दिल्ली तो बहुत दूर आहे, तर मी तर असं म्हणेन दिल्ली तर जवळच आहे. पण त्याच्याही पलीकडे, अगदी चंद्राच्याही पलीकडे, मंगळाच्याही पलीकडे जर काय असेल, इतकं ते दूर आहे. परमेश्वर म्हणजे जर कोणी जर का सांगत असते की आम्ही परमेश्वर डोळ्यांनी पाहिला, थापा मारतो, तो थापा मारतो म्हणून सांगायचं. परमेश्वराचा साक्षात्कार झाला, थापा. कळलं की नाही? म्हणून मी मागल्या खेपेला एकदा सांगितलं होतं की जिकडे तुम्हाला वीज पाहता येत नाही, इलेक्ट्रिसिटी, वीज जिथे तुम्हाला पाहता येत नाही, ज्ञानेंद्रियाला आकलता येत नाही वीज, तर परमेश्वराला तुम्ही कसे आकलणार? आकलू शकत नाही. म्हणून परमेश्वराला आकलण्याचा मार्ग एकच, परमेश्वर होणं. शिवम भूत्वा शिवम यजेत, हा एकच मार्ग. कळलं की नाही? हा एकच मार्ग. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, देव पाया गेलो तेथे देवची ओढणी ठेवलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. देव पाहायला गेलो पण देव दिसत नाही, पण मीच देव झालो म्हणाल. पाहता 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 मीच देव झालो. तू देव होशील पण तुला देव पाहता येणार नाही. कळलं की नाही? म्हणून देवाला अनुभवायचं असतं, देवाला अनुभवायचं असतं.
आणि ते सुद्धा कसं इंद्रियांना चोरून अनुभवायचं असतं. हे मी का सांगतो आहे की या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये फार लोकांचं अज्ञान आहे. अंधश्रद्धा तर भयंकर आहे. कोणी काही सांगतो याच्यावर लोक विश्वास ठेवतात. कळलं की नाही? कोण सांगतो मी अमक्याचा अवतार आहे, कोण सांगतो मी तमक्याचा अवतार आहे. तर ह्यांचा अवतार हा असा, कळलं की नाही? यांच्याकडे बघितल्यानंतर तो अवतार कळतोच आपल्याला. तर हे कोणा काही थापा मारतात. कळलं की नाही? तर हे अवतार बिवतार वगैरे जे सगळं जे आहे ते लोकांना भुलविण्यासाठी आहे, लोकांना फसवण्यासाठी आहे. म्हणून जिकडे वीज पाहता येत नाही तिकडे तुम्ही परमेश्वर काय पाहणार? म्हणून परमेश्वरा पाहण्याचा विषय नाही, इंद्रियांनी आकळण्याचा विषय नाही, तो होण्याचा विषय आहे. तो होण्याचा विषय आहे. शिवम भूत्वा शिवम यजेत असं म्हटलेलं आहे. तुला शिवाची पूजा करायची आहे, तू शिव होऊन तुला शिवाची पूजा करता येईल. तर तू म्हणशील मी अमुक आणि मी शिवाची पूजा करीन, ती पूजाच नाही. कळलं की नाही? ती पूजाच नाही. आणि म्हणून हा जो विषय आहे हा विषय मी समजावून घेतला पाहिजे. थोडीशी मला टीका करायला भाग पडतं. त्याचं एकच कारण आहे की लोकांना चांगलं प्रबोधन व्हावं, लोकांच्या अंधश्रद्धा दूर व्हाव्या आणि लोक शहाणे व्हावे आणि सुखी व्हावे. शेवटी जीवनविद्येचं काय आहे ध्येय? हे जग सुखी व्हावं आणि हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं, एवढंच आमचं ध्येय आहे. बाकी आमच्या पुढे आणखी दुसरं ध्येय नाही. आणि म्हणून याच्यासाठी आम्ही प्रबोधन करतो, टी व्हीवर करतो, रेडिओवर करतो, मी या माध्यमातून करतो. त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून आमचं हे जे प्रबोधनातून आम्ही हे जे ज्ञान देतो ते स्वीकारायचं का नाकारायचं हे तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.